नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दयानंद जाधव. मी जवळच करवंदी गावच्या या ठिकाणातील आहे आणि माझं ऐतिहासिक आवड असल्यामुळे मी प्रसिद्ध अशा कानेगाव या ठिकाणी भेट दिली आत्ताच. तर इथे गुरुमाय राष्ट्रसंत संत गुरुमाऊली पार्वती बाई महाराज यांचा आश्रम आहे. इथे बरीच संतांची परंपरा या आश्रमाला लाभलेली आहे. अशाच या परंपरेतील गुरुमाईच्या नंतर सेवेत असलेले मठाधिपती, या आश्रमाचे मठाधिपती आपल्यासोबत आहेत श्री एकनाथ महाराज. नमस्कार महाराज. नमस्कार. आम्ही या आश्रमाबद्दल थोडंसं आपल्याकडून अगदी संक्षिप्त स्वरूपात जाणून घेणार आहोत, तर याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्यावी. बहुदानशूर कानरदेव राजा यदुवंशी, कालयुक्त संवत्सर शुद्ध 10 मार्गशीर्षी, शालिवान शके 1180, यज्ञदान कानेगावी बहुपुण्य राशी. पुढे निजबोधाचा दाता विसोबील सोमपुरी, तपयोग साधिले माधवदास माधवपुरी. मज गुरुमाईच आठवे पडता जडभारी, वर्णवेना संतांची शब्द भाषा पुरी. संतांची ही थोरवीचे वर्णन करताना त्या ठिकाणी थोडं मला सांगताना संकोच होत आहे. तुम्ही विचारताय खरं आहे, पण एवढे महान संत आहेत की त्यांची थोरवी मला सांगणं खूप अवघड गोष्ट आहे. तरी मी प्रयत्न करतो आणि मी तुम्ही जे विचारता तुम्हाला जी अपेक्षित माहिती आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न मी करतो. तर ही आता जे मी अभंग गायला तो अभंग आहे सन 1958 पासून आत्तापर्यंतच्या कालखंडाचा. 7 डिसेंबर 1258ला ह्या स्थळावर लक्ष होम यज्ञ झाला आणि तो प्रसिद्ध यादव घराणे, या यादव घराण्यातले कर्तबगार प्रौढ प्रतापी जे कृष्णदेव, त्यांना कृष्णदेवराय म्हणतात, कृष्णदेव उर्फ कानरदेव असं सुद्धा म्हणतात. हे कानरदेव असा उल्लेख करायचा कसा आहे, तर त्या कानरदेव या नावानं ते प्रसिद्ध होते आणि त्यांच्या नावानंच ह्या गावाचं नाव कानेगाव असं पडलं असं बहुतेक इतिहासकारांचं मत आहे. आणि त्या संदर्भामध्ये आमच्या आश्रमातर्फे काही पुस्तकं प्रकाशित झालेली, त्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. तर विशेष म्हणजे गाथा त्रिवेणी संगमाची पुण्यभूमी कानेगावची असं जे एक ग्रंथ सौ सुनीताबाई यांनी लिहिला, त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख आहे. म्हणून तर असं आपण पाहिलं तर 1258 पासून आत्तापर्यंत जर बघितलं तर कानेगाव हे प्रसिद्ध गाव आहे. छोटंसं गाव आहे पण प्रसिद्ध आहे. तर कुणालाही वाटते की एवढं छोटंसं गाव आहे, त्याचा इतिहास अलीकडचा असावा, परंतु हा शिलालेख एक असा मोठा म्हणजे पावती आहे की आज 800 वर्षापूर्वीसुद्धा ह्याचं वैभव काहीतरी वेगळं होतं. म्हणूनच ह्या ठिकाणी राजा प्रत्यक्ष देवगिरीचा राजा या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी यज्ञ करतो, महायज्ञ करतो. ते लक्ष होम यज्ञ असा त्या शब्दाचा तिथे उल्लेख आहे. त्यावरून असं लक्षात येते की या ठिकाणी लाख लोक एका ठिकाणी येऊन यज्ञ करतात, ही अशी आमची संकल्पना आहे आणि मला वाटते ती वास्तव असावं. तर पुढच्या काळामध्ये जे आहे आमच्या या ठिकाणी एक संत हनुमंतांनासुद्धा होऊन गेले, तर त्यांनीसुद्धा ह्या ठिकाणी शेतामध्ये तपश्चर्या केली आणि त्यांना पंढरपूरला जायचं असताना पंढरपूरला त्यांना गरिबी असल्यामुळे ते जाऊ शकत नव्हते. तर अनेक लोकांना त्यांनी विचारलं की बाबा मला काही पैसे देता का, पण ताळमेळ नाही लागला. म्हणून त्यांना ते खूप ध्यास लागला आणि ध्यासामध्ये ते झोपी गेले आणि आषाढीच्या वारीला ते झोपेतच असताना इतर वारकऱ्याच्या अगोदर तिथं पोहोचले. हा एक कानेगावचा इतिहास आहे मधल्या काळामधला. आणि नंतर मग या 19व्या शतकामध्ये 19व्या शतकाच्या शेवटी सोमपुरी महाराजांचा जन्म झाला. 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये माधवपुरी महाराजांचा जन्म झाला. त्याच काळामध्ये राजयोगिनी पार्वतीबाई यांचा शेण येथे जन्म झाला. शेण म्हणजे इथून अगदी 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. सूर्यवंशी घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं सूर्यवंशी सूर्यवंशी असं नाव आहे आणि माने घराण्यामध्ये त्यांना देण्यात आलं, ते पाटलीन झाल्या. त्याच्यानंतरचा इतिहास आता ह्या सर्व जगाला माहिती आहे. फार सविस्तर इतिहास सांगायचा म्हणजे मोठा ग्रंथ आहे. तर इथली परंपरा सांगायची म्हणजे पहिल्यांदा सोमपुरी महाराज काटेजवळ याला ज्यांची समाधी आहे त्यांचे शिष्य माधवपुरी महाराज हे या ठिकाणचे मूळ पुरुष.
द्वितीय पुरुष पार्वतीबाई आणि तृतीय पुरुष माधवदास महाराज. आता माधवदास महाराजांचा परिचय देताना हे मी प्रकर्षाने तुम्हाला सांगा वाटते की या ठिकाणी एक खाली त्यांच्या समाधीच्या जवळ अभंग लिहिलेला आहे. तो सन 1983 प्रकाशित आहे. म्हणजे 1983 जो ग्रंथ प्रकाशित झाला त्याच्यामध्ये तुम्हाला हा अभंग आढळून येईल. ह्या अभंगामध्ये जी तारीख नमूद आहे तीच तारीख तुम्हाला त्यांच्या समाधीवर दिसेल. याचा अर्थ 1983 छापलेल्या प्रकाशित झालेल्या ग्रंथामध्ये जी तारीख त्यांनी नमूद केली प्रयाणाची त्याच तारखेला त्यांचं प्रयाण झालेलं आहे एवढ्या वर्षाच्या नंतर. म्हणजे त्यांचा तो अधिकार आपल्याला एवढ्या एका गोष्टीवरून लक्षात येतो की ते किती मोठे योगी होते. आणि ज्यावेळेस आम्ही महाराजांना विचारायचं महाराज तुम्ही योगी आहात पण तुमचा अभ्यास कसा आणि गुरुवाईचा अभ्यास कसा, तर महाराज म्हणायचे माझ्यासारखे 7 योगी बसवण्याची क्षमता गुरुमाईमध्ये होती. म्हणजे याचा अर्थ असा की उभयता तर योगी होतेच. त्यांनी योगी आहे मी स्वतः योगी आहे म्हणून कधी म्हणाले नाही पण त्याच्या ह्या बोलण्यामधून ती गोष्ट आम्हाला लिखित झाली आणि त्याचा आधार घेऊन आम्ही त्यांना विचारलं माईचा अभ्यास कसा तुमचा कसा. तर माझ्यासारखे 7 योगी बसवण्याची क्षमता गुरुमाईमध्ये होते. म्हणजे अर्थात ते दोघेही योगी होते आणि माय नेहमी राजयोगिनी हा शब्द वापरायचा. तर त्या अधिकाराच्या माय होत्या. आणि असा हा जागृत इतिहास मंगळवेढ्यासारखं एखादं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी 2 संत 3 संतांची समाधी तुम्हाला दिसून येईल. तद्वतच कानेगाव सुद्धा हे असं एक स्थान आहे की ह्या ठिकाणी 3 संतांची समाधी आहे. तेही एकाच काळातल्या एकाच शतकातल्या 3 संतांची समाधी कानेगावला आहे. तुम्ही दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी पाहता तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी एकाच संतांचं समाधी आणि त्यांचं त्या ठिकाणी कर्तव्य तुम्हाला दिसून येते. ह्या असं आपल्याला लक्षात येते की कानेगाव ही भूमी किती पवित्र आहे, किती पावन आहे. त्या ठिकाणी किती योगी जन्मले, योगी त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केला. तर ह्या सगळ्याचा ही जो सार आहे त्यामुळे गाथा त्रिवेणी संगमाची पुण्यभूमी कानेगावाची ह्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. मी यथावकाश तुम्हाला तो ग्रंथ मी देईल. ह्यापूर्वी जे छापलेल्या प्रती होत्या ते पूर्ण माझ्या संपलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता प्रिंट झाल्यानंतर तुम्हाला ती पहिल्यांदा तुमच्याकडे मी गोष्टी करेल. धन्यवाद. त्याच्या अगोदर एक आहे माझी विनंती आहे की परवाच येथील कार्यकर्त्यांच्या महत्प्रयासानं कानेगावला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा प्राप्त झाला आहे. आणि ह्या ठिकाणी माननीय बनसोडे साहेब आणि आमदार संभाजी पाटील देवकर साहेब त्यांचं खूप अनमोल सहकार्य आम्हाला मिळालं. त्यानंतर आता अनेक कामं ह्या याच्यामधून होतील, विकासाची कामे. असं भौतिक स्वरूपाची कितीही मोठी झाली तरीही ती गौण आहे. परंतु ह्या ठिकाणचा जो आध्यात्मिक ठेवा आहे, ही आध्यात्मिक जी विरासत आहे ती कायमच राहणार आहे. तर तुम्हाला थोडीशी माहिती लिखित स्वरूपात मिळावी म्हणून मी तुम्हाला हे माहिती पुस्तका तुम्हाला आता एक देतो. अभ्यास करावा आणि माझी विनंती आहे की ह्याचा जास्तीत जास्त प्रचार कसा होईल याकडे सर्व काळजी घ्यावी. नक्कीच महाराज. मला इतिहासाची आवड असल्यामुळं माझं पहिल्यांदा मला माहीतच नव्हतं. माझं अगदी गाव आहे पण मला माहीतच नव्हतं की इथे आपलं असं एक प्रसिद्ध असं स्थळ आहे. तर आणि त्या स्थळाचा दर्जा अगदी प्रति पंढरपूर जसे तुम्ही सांगितलं त्याच्याप्रमाणेच आहे. आणि तुम्ही थोडंसं मी त्या सॉफ्ट कॉपी सुद्धा वाचली आहे त्या ग्रंथाची तुम्ही दिलेली. तर त्या ग्रंथामध्ये बरेच मी वाचन केलं. मी त्या शिलालेखापासून मग पुढे आल्यानंतर मला कळलं की एवढं मोठं तीर्थक्षेत्र आपल्या गावच्या शेजारी आहे आणि बऱ्याच लोकांना आजूबाजूच्याच हे माहीत नाही. तर असा आणि बऱ्याच येणाऱ्या पिढीला सुद्धा हा इतिहास असाच जागृत ठेवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असावे अशी मी प्रार्थना करेन. आपण आज शुभदिन झाला, आपण भेट दिली आणि आमच्या सर्वांची माहिती घेण्याची जिज्ञासा तुमच्यामध्ये आम्ही दिसली. मला खूप आनंद झाला. मी त्याबद्दल तुमचा आता या भेटीबद्दल मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. ही माहिती प्रकाशित व्हायची अपेक्षा. धन्यवाद.